नमस्कार, मी प्रशांत नेटके पाटील. मित्रांनो, फेक नरेटिव्ह हा शब्द तुम्ही ऐकला असेल. आता सध्याला खूप चर्चेचा आहे, पण सामान्य जीवनात सुद्धा, व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा हा फेक नरेटिव्ह हा विषय आपल्याला बघाव्यास मिळतो. आता तो कसा? तर आजकाल एखाद्या व्यक्तीबद्दल काही माहिती नसताना जर ती व्यक्ती फायद्याची किंवा तोट्याची ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीनं त्या व्यक्तीबद्दल समाजामध्ये बोललं जातं किंवा आपापसामध्ये बोललं जातं. यामध्ये महिला जर असेल तर तिच्या चरित्राबद्दल आणि पुरुष जर असेल तर आर्थिक व्यवहाराबद्दल. ह्यांनी याच्याकडनं एवढे पैसे घेतले, त्यांनी त्याच्याकडनं एवढे पैसे घेतले, ह्या महिलेचं ह्या बरोबर अफेअर आहे, म्हणजे अशा पद्धतीनं शिंतोडे उडवले जातात आणि त्या व्यक्तीला बदनाम केलं जातं. खरं पाहायला गेलं तर त्या व्यक्तीशी सांगणाऱ्याचा कधीतरी संबंध आलेला असतो किंवा आलेलाही नसतो. ऐकीव माहितीवरतीच तो त्या व्यक्तीबद्दल बोलत असतो. जशी गरज तसं त्या व्यक्तीची बदनामी किंवा त्याचं नाव. मग याच्यामध्ये एखादा नालायक जरी असला तरी तो किती हुशार आहे हे सांगितलं जातं, त्याच्याकडे कसं काम आहे ते पाहून. मित्रांनो, यामध्ये मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्हाला व्यक्तीशी खात्री होत नाही एखाद्याबद्दल, तोपर्यंत तुम्ही कधी कोणाबद्दल अशा पद्धतीचा समज निर्माण करून घेऊन संबंध खराब करून घेऊ नका. एखादा जर तुम्हाला काही सांगत असेल तर ते ऐका, 10 जणांना विचारा आणि मगच हे करा. सध्याचा काळ या पद्धतीचा झालेला आहे. अचानकपणे काही माहिती नसतं, काही नसतं आणि बदनामी चालू होऊन जाते. म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न. सगळेच असे असतील असं नाही, काही चांगलंही असतं. धन्यवाद.